हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर सध्या आपण संक्रांतीसाठी जे काही वाण वस्तू गिफ्ट रिटर्न गिफ्ट देण्यासाठी जे काही छोटे छोटे वस्तू लागतात तर ते बनवत आहोत। त्याच्यावरती काही व्हिडिओ सुरुवात आहेत। या अगोदरचे जे काही व्हिडिओ आहेत त्यांना खूप छान असा प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की असे छान छान वेगवेगळे आयडियाज तुम्ही शेअर करा। तर बघा, आजचा पण व्हिडिओ मी त्यावरतीच घेऊन आलेली आहे। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही। तुम्ही जे सांगितले त्यावरती मी व्हिडिओ घेऊन येते, तर तुम्ही सुद्धा मला थोडासा सपोर्ट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करत जाऊ। तुम्ही ज्या वेळेला स्किप करणार ना त्यावेळेला मला असं वाटणार की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत, मग मला पण दुसरे व्हिडिओज बनवावे लागतील संक्रांतीचे सोडून, असं काही होऊ शकतं। तर त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता बघा, मी इथे हे दोन जे काढून घेतलेले आहेत चौकोनी पीस, तर ते किती होते तर मी दाखवलेलं आहे, तरीही सांगते। 5 बाय 5 इंचाचे हे जे चौकोनी पीस आहेत रेक्झिनचे तुकडे, तर ते काढून घेतलेले आहेत बघा। आपण 5 इंच असं चारही बाजूनी 5-5 इंचाचे दोन तुकडे दोन घेतलेत मी काढून रेक्झिनवरती। आता तुम्हाला रेक्झिनवरती करायचं नसेल तर तुम्ही कार्डबोर्डही वापरू शकता, इथे काही हरकत नाही। किंवा जे काही आपलं कॅनव्हास असेल कॅनव्हासही वापरू शकता। आता संक्रांतीना द्यायचं म्हटल्याच्या नंतर थोडंसं बजेट फ्रेंडली सुद्धा असलं पाहिजे, तर त्यामुळे थोडंसं कॅनव्हास वापरू शकता तुम्ही इथं, किंवा नॉन वोन वापरू शकता। तर इथं मी कॅनव्हासच वापरलेला, रेक्झिन वापरलेला आहे आणि दोन्हीवरती बघा। आता इथे मी पोपटी कलर जो आहे तर ते 2 राऊंड देऊन घेतलेले आहेत। आता हे जे कलर आहेत तर ते मी माझ्या ह्याच्यानुसार देते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कलर कॉम्बिनेशन करू शकता। आणि हो, एकाच व्हिडिओमध्ये मी 2 आयडिया शेअर करणार आहे, ते पण तुम्ही लक्ष देऊन बघा। म्हणजे 2 आयडिया म्हणजे एकच आहे, त्यामध्ये 2 वेळा कसे तुम्ही 2 बनवू शकता हे मी सांगणार आहे। तर आता बघा, इथं मी पोपटी कलरचे 2 राऊंड दोन्हीलाही देऊन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा कलर वापरायचा आहे आपल्याला इथं गुलाबी कलर। तर मी इथे गुलाबी वापरला आहे, तुम्ही इथे लालही वापरू शकता। कलर कॉम्बिनेशन घेत असताना थोडंसं व्यवस्थित घ्या। माझंही थोडंसं इथे थोडंसं चुकलंय, ते नंतर मी पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला। कलर कॉम्बिनेशन घेताना सुरुवातीला होतं, हळूहळू तुम्हालाही प्रॅक्टिस होईल किंवा व्हिडिओ बघूनही तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कलर कॉम्बिनेशन कसे घ्यायचे ते। तर इथं बघा, मी डार्क गुलाबी कलर घेतलेला आहे आणि डार्क गुलाबी कलरचे आता 3 राऊंड मी इथं घेणार आहे। आता मैत्रिणींनो, इथं 3 राऊंड घेते, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि हो, व्हिडिओ सगळेच जण बघतायत, खूप जण व्हिडिओ बघतायत, छान असा सपोर्ट येतोय मला दिसतोय, तो पण शेअर पण करताय। पण काय होतं, व्हिडिओ बघण्याच्या ओघामध्ये तुम्ही काय करताय, लाईक करायचं आणि कमेंट करायचं विसरताय। त्यामुळे आत्ता मी बोलते, लगेच लाईक करा आणि लगेच कमेंट करा, कारण विसरतं। त्यामुळे मी म्हणते लगेच तुम्ही लाईक करा आणि कमेंट करा, छोटीशी कमेंट करा किंवा व्हिडिओच्या शेवटी कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय नाही, हे सुद्धा कमेंट करू शकता। किंवा यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावरती बघायला आवडेल, तुम्हाला काय बनवून पाहिजे किंवा तुम्हाला बनवायचं आहे ते समजत नाही, हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर आता बघा, दोन्हीला मी गुलाबी कलरचे 3-3 राऊंड देऊन घेतलेले आहेत अशा पद्धतीने। आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो। तर आपले फॅमिली आहे ते वरचेवर वाढत चाललेली आहे। 5000ची फॅमिली खूपच लवकर आपली कंप्लीट झालेली आहे, 5000च्या वर गेली आता। तर त्यामुळे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। आता बघा, इथं मी मोती कलर वापरला आहे। मोती कलरच्या ऐवजी थोडासा डार्क कलर वापरायला पाहिजे होता असं मला वाटते, कारण पिवळा नाही, डार्क हिरवा किंवा चॉकलेटी किंवा डार्क लाल, असं म्हणजे लालमध्ये चॉकलेटीमध्ये किंवा डार्क निळा असे कलर मी इथं वापरायला पाहिजे होते मोती कलरच्या ठिकाणी। तर ते थोडंसं माझ्याकडून राहून गेलेलं आहे, ते का ते पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे। तर बघा, आता इथे दोन्हीही चौकोनी पीस जे आहेत तर ते आपले तयार झालेले आहेत।
तर आता या अगोदरचा तुम्ही संक्रांतीचा जर व्हिडिओ 2 मी व्हिडिओ बनवले संक्रांतीसाठी गिफ्ट आयडिया तुम्ही काय काय देऊ शकता. तर एकामध्ये फर उलनचं दाखवलेलं आहे आणि एकामध्ये आपली साधी जी उलन आहे त्याचं दाखवलेलं आहे. ते जर व्हिडिओ कोणी तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही ते पाहून घ्या, ते सुद्धा तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल. तर आता इथं बघा हे 2 कोस्टर तयार होतात आणि याला असे दिव्याचं तुम्ही कॅन्डल कोस्टर म्हणू शकता. आणि हे 2 जरी करून तुम्ही एक जरी पीस दिला किंवा 2 जरी दिले, छोटे आहेत त्यामुळे 2ही दिले तरी गिफ्ट आयडिया म्हणून छान वाटतं. आता हा एक झाला. त्याच्यानंतर हा दुसरा बघा, इथं शुभ लाभचे मी इथं पूर्ण पॅकेट आणलेले आहेत आणि हे असे पॅकेट आता तुम्ही सुद्धा आणू शकता. आणि त्याच्यानंतर बघा आता मी हे त्रिकोण थोडंसं असं त्रिकोणामध्ये ठेवलं आणि त्याच्यावरती हे शुभ लाभ जे आहे तर ते मी चिटकावून घेते ग्लू लावून. तर आता बघा इथं शुभ आणि लाभ हे सुद्धा थोडंसं कलरफुल आहे आणि खालचा मोती कलर आहे, त्यामुळे ते शुभ आणि लाभ थोडंसं उठून दिसत नाही. तर त्यापेक्षा इथं जर मी निळा कलर किंवा डार्क चॉकलेटी कलर, डार्क हिरवा कलर जर वापरला असता तर आणखीन जास्तचे शुभ लाभ आहेत ना तर ते उठून दिसले असते. आणि थोडासा जास्त उजेड पडतोय त्यामुळे पण तुमच्या लक्षात येत नसेल, पण पुढे मी फोटो दाखवणारच आहे तुम्हाला, ते लक्ष देऊन बघा. तर आता बघा त्याच्यानंतर मी इथं बेल घेतलेल्या आहेत. इकडे साईडला तुम्हाला छोट्या छोट्या बेल दिसत असतील आणि त्या बेल घेतल्यात आणि त्याच्यानंतर गोंडा करून घेतला आहे बघा. याच उलनचे गोंडे करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये त्याला बांधून मध्ये बांधून अशा प्रकारे तो बेलच्या आतमध्ये सोडून दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा ह्याच्या खाली बरोबर असं खाली चिटकावून घ्यायचं आहे आपल्याला आतली उलन घेऊन आणि त्याच्यावरती छोटासा ते रेक्झिनचा तुकडा आपण लावून घ्यायचा आहे. हे निघणार तर नाहीच आहे, पण तरी पण रेक्झिनचा तुकडा वरून लावल्याच्यानंतर आणखीनच सेफ असं होऊन जातं. आणि ही जी वस्तू आहे तर ती प्रत्येकाला उपयोगी येण्यासारखी आहे. तुम्ही त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिल्याच्यानंतर त्यांना आवडण्यासारखी सुद्धा आहे. नक्कीच तुम्ही बनवा, हे खूप आवडेल. आणि जर तुम्ही सेल करत असाल तर सेलही तुमचा चांगला होऊन जाईल आणि देणार असाल तर दिले तरी छानच होऊन जाईल. कारण बरेच जण आता साधं काही घेत नाही तर 50, 60, 70, 80 रुपयाचेच वस्तू घेतात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. किंवा आता भजनी मंडळ असतं, काही कार्यक्रम असतात, वास्तुशांती असते, काहीही कार्यक्रमाला तुम्ही आता ते बाकीच्या वस्तू देण्यापेक्षा अशाही वस्तू दिल्यात तर त्यांना खरंच खूप छान अशा उपयोगाला येतील. किंवा घरी अचानक पाहुणे वगैरे आले, कोणी आलं तर त्यांना काही नसेल तर हे अशा प्रकारच्या वस्तू जर दिल्या तर छान दिसेल. तर बघा हे अशा दोन्ही आपले आयडिया ज्या आहेत तर त्या आज तयार झालेल्या आहेत. तर हे दोन्ही वस्तू कशा दिसत आहेत आणि तुम्हाला कोणती आवडली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. छोटीशी कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या एका कमेंटमुळे मला छान असं नवीन प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर बघा कसं वाटतं हे पण सांगा. शुभ लाभ दोन्ही म्हणजे दरवाजाच्या दोन्ही साईडला लावण्यासाठी खूप सुंदर दिसतं. तर वेळात वेळ काढून मीही व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे लाईक करायला कमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही सुद्धा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.